तहसील पुरवठा अधिकाऱ्याचा पत्रकारांशी उद्धट वर्तन, पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध। संग्रामपूर दैनिक सेवाशक्ती वृत्तपत्र व सत्यशोधक न्यूज चॅनलचे संपादक शेख कदीर शेख दस्तगीर यांच्यावर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कोमल रोडे यांनी अवमानकारक व धमकीचे वर्तन केल्याने संपूर्ण पत्रकार वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। दिनांक 22 जुलै 2025 रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात राशन कार्ड संदर्भातील काही तक्रारी मिळाल्यानंतर पत्रकार शेख कदीर घटनास्थळी पोहोचले। मात्र वस्तुस्थितीची माहिती घेण्याच्या त्यांच्या अधिकारात अडथळा निर्माण करत कोमल रोडे यांनी अपमानास्पद भाषा वापरत पत्रकारांचा अवमान केला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे। घटनेचे ठळक मुद्दे: कार्डधारक शेख नाझीम यांची कागदपत्रे रागाच्या भरात फेकून देण्यात आली। पत्रकार घटनास्थळी पोहोचताच त्यांच्यावरच व्हिडिओ चित्रीकरण करून IPC 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेली। पत्रकारांनी मोबाईलद्वारे पुरावे घेत असताना स्थानिक नागरिकांची मुलाखत घेतल्यावर त्यांना देखील शिवीगाळ व कार्यालयातून हाकलण्याचा प्रयत्न झाला। कोमल रोडे यांनी तहसीलदारांसमोरही पत्रकारांविषयी द्वेषपूर्ण भूमिका मांडली आणि परवानगीशिवाय पत्रकार कार्यालयात येऊ नये, असा आक्षेप नोंदवला। एवढ्यावर न थांबता पत्रकारांवर खोट्या विनयभंग प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष शेख कदीर यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत लेखी तक्रार सादर केली असून संबंधित अधिकारी कोमल रोडे यांच्यावर तात्काळ कायदेशीर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर योग्य ती कारवाई झाली नाही तर राज्यभर पत्रकारांचे कामकाज ठप्प करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेकडून देण्यात आला आहे। निवेदन प्रसंगी उपस्थित शेख कदीर भाई, जफर खान, लियाकत खान, उमाताई बोचरे, विनोद चिपडे, नागेश भटकर, अमर तायडे, रवींद्र सिरस्कार, विवेक राऊत, समीर खान, सुरवाडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते। मी दैनिक सेवाशक्ती वृत्तपत्राचा उपसंपादक असून आणि सत्यशोधक न्यूज चॅनलचा संपादक असून 22 जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर मी खाली उपस्थित होतो आणि वर दुसऱ्या मजल्यावर तहसील कार्यालयाच्या खिडकीमधून ओरडाओरडीचा आवाज येत असताना काही महिलांनी आणि पुरुषांनी मला त्या खिडकीतून पत्रकार साहेब इथपर्यंत या म्हणून आवाज दिला आणि मी त्या दलनामध्ये उपस्थित झालो असता त्या ठिकाणवरील कोमल रोडे पुरवठा अधिकारी महिला या महिलांनी मोबाईलचा कॅमेरा चालू करून एका पुरुषाला 353 धमकी दिली की मी तुमच्या नावानं तक्रार देतो, पोलिसांना बोलावतो, मी तुमचं काम करत नाही, त्यांचे कागदपत्र उडवून दिले असता मी त्या मॅडमला विचारपूस केली तर मॅडमनं माझाही व्हिडिओ बनवायचे प्रयत्न केला आणि मला धमकायचे प्रयत्न केले की तू कसा का माझ्या दलनामध्ये आला। त्यानंतर मी माझा व्हिडिओ चालू केला, कॅमेरा चालू केला, त्यानंतर मला लगेच 5 मिनिटात तहसीलदार प्रशांत पाटील साहेबांचा फोन आला होता आणि साहेबांनी मला सांगितलं शेख कदीर भाई आपण तिथं थांबा, मी तिथं येत आहे। आणि त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील त्यांच्या दलनामध्ये आल्यानंतर 100 लोकांच्या समक्ष पुरवठा विभागाचे अधिकारी कोमल रोडे यांनी सांगितलं की हा पत्रकार माझ्या कार्यालयात नको, कोणताही पत्रकार माझ्या कार्यालयात आला नाही पाहिजे आणि यांनी माझा व्हिडिओ कसा काढला, त्या व्हिडिओची यानं परवानगी घेतली काय, आता कोणत्या नियमानं पत्रकारांना परवानगी कुठं घ्यावी। आणि तहसीलदार प्रशांत पाटील स्वतः म्हणतात यानंतर तुम्ही जर माझ्या कार्यालयामध्ये आली व्हिडिओ शूटिंग काढली तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल, असा कोणता नियम आहे। आणि पत्रकारांच्या समक्ष सगळ्या लोकांच्या समक्ष पत्रकारांची बदनामी करणं आणि त्यांच्यावर घाणेरडे म्हणजे कृत्य केलेले असे खोटे आरोप घेऊन 353 गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या। त्यामुळे आज रोजी आम्ही उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद साहेबांना निवेदन दिलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात जास्तीत जास्त त्या महिलेवर जर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघटनेकडून आवाज उठवला जाईल। मी सत्यशोधक न्यूज चॅनल संपादक 22 जुलै रोजी आणि सविस्तर मी दररोज माझा दैनिक सायरन पेपर घेऊन तहसील कार्यालय, संग्रामपूर, पंचायत समिती, न्यायालय आणि खामगाव पोलीस स्टेशन असे विविध ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी पेपर घेऊन येतो। तिथून येत असताना त्या दिवशी काही ओरडाओरडीचा आवाज मला आला। त्यानंतर मला एका व्यक्तीने अंतर बोलावलं, त्या ठिकाणी गोंधळ वगैरे चालू होता, परंतु जी माझी या विरोधात आज तक्रार देण्यात आली आहे किंवा पैशाची मागणी करते, माहिती अधिकार टाकते। माहिती अधिकार टाकणं हा एक प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे हे आहे आणि ते टाकणं काही मोठी गोष्ट नाही आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की
की पैशाची मागणी करते. पैशाची मागणी तालुक्यात जर कोणाला केली असेल किंवा कोणाजवळ काही प्रूफ असतील, सबूत असतील तर त्यांनी बोलावं. कोणी कोणावरही आरोप घेऊ शकतो, परंतु ते सिद्ध करावं लागते. आणि सिद्ध करायसाठी काय आहे की आपल्या जो ठोस सबूत पाहिजे, ते आधारवर माणूस काही बोलू शकते आणि तसा आरोप कोणालाही घेऊ शकते. सविस्तर राहिलं पुरवठा विभागाच्या काही बातम्या मागच्या वेळीच लागल्या होत्या. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे यांनी एक म्हणजे पुरवठा विभागातील खाजगी ऑपरेटर बंद करा त्यांनी मागणी केली होती. भरपूर लोकांनी तहसीलदार प्रशांत पाटीलकडे पुरवठा विभागाच्या तक्रारी दिलेल्या आहेत. माझी एकही तक्रार नसताना, माझं वैयक्तिक कोणतं काम नसताना गोरगरिबाच्यासाठी मी झटतो आणि गोरगरीब लोकांचा माझ्यावर भरोसा आहे. त्यामुळे त्या दिवशी मी गेलो आणि माझ्यासोबत सुद्धा 353 दाखल करतो आणि असं कसं प्रकार घडला गेला. तशी तालुक्यातले गोरगरीब लोक माझ्या घरापर्यंत येतात. आता आमचे राशन कार्डाचं काम होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. हे भरपूर असे कागद पडलेले आहेत माझ्याकडे की जे लोक माझ्या म्हणजे एक अपेक्षा घेऊन येतात की दादा आमचं काम करून द्या. तिथपर्यंत झाला ते 1-2 वर्षापासून चक्रा मारतो आणि माझ्यावर जो आरोप होऊन राहिला की यांना पैशाची मागणी केली, तर हा सरासर चुकीचा आहे. आणि त्यांचेच लोक त्यांच्यासाठी म्हणजे निवेदन देतात, हे करतात ते करतात, तर काही हरकत नाही आहे. कुणीही करू शकते. भारत देश आहे, सर्वांना आझादी आहे. जय हिंद, जय भारत. वो भाई को मैंने कागज दिया मेरा 1 साल पुराना है, और वही बोलते तुम पर 353 करूंगे केस. तुम यहाँ से कौन बोलता है ऐसा? कौन है क्या मेरे को मालूम नहीं. ये मॅडम बोलते. हाँ मॅडम असं बोलले का तुम्ही? नहीं वीडियो चालू क्या तुम्ही चालू केला ना व्हिडिओ? तो तुम्ही तुम बोलते 353 करते बोलते तेरे पर तुम्हारे मम्मी 1 साल हुआ है कागज कोई है. तुम्ही व्हिडिओ चालू केला की नाही? तुम्ही व्हिडिओ बंद करा दादा. मला माहिती आहे ऐकत हमेशा. वो बोलने को तैयार नहीं है. क्या बोले तुमको? बोलो. वो बोले तुम जाओ यहाँ से, नहीं तो तुम पर 353 करूंगी. बोले मैं पुलिस को फोन लगाती. अच्छा. तुम्हारा काम करती नहीं. बोले मैं तुमको अच्छा. तुम यहाँ से जल्दी जाओ. बोले यहाँ से. तुम्हारी फाइल दी हुई है? हाँ ये गाड़ी आपने बोले प्रूफ है. कितने दिन से दी हुई है? 1 साल हो गया इसको पूरा. कितने बार आए तुम इसके बाद में? मैं 25 अगला मारा हूँ. कुछ मेल नहीं उसको साइड बंदे बोलते कंटिन्यू. अच्छा, तुमको हाँ. रिपोर्ट देने का धमकी किसने दिया है? ये बहनी थी कोई नहीं, मेरे को मालूम नहीं. बा हाँ ठीक. श्यामाभाऊ, तुमचं काम किती दिवसापासून बाकी आहे? 1 वर्ष काय टाकलं तुम्ही? रेशन कार्ड टाकलं होतं. आपका परिचय? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संग्रामपूर तालुका अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष. तुम्ही तहसीलदार साहेबाकडे आता थोड्या वेळ पहिले काय बोलत होते? आताच बोललो काय बोलत होते? याच विषयाबद्दल की पुरवठा विभागामध्ये साहेब काय चालू आहे त्याच्यावर लक्ष द्या. काय चालते इथं? इथं आता मी आलो, तुम्ही दूर उभं राहून इथं उरांचे भांडण, ज्या कामाची मी तक्रार दाखल करेल आहे तेच विषय इथं चालू होता. कोणत्या संदर्भात तक्रार केली तुम्ही? याच कामाबद्दल. बरं.